नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात अनेक बोधात्मक असे दाखले दिलेले आहेत। 22वा अध्याय वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती अशी की या ठिकाणी लिहिले, श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सांध्र सिंधू वेदातून पाहता येते। श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषा देखील बोलली जात असे। हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू, अप्पलराज शर्मा म्हणजे त्यांचे वडील आणि आजोबा बापुनाचार्य एकमेकांशी बोलत असत। संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती। त्या भाषेचे माधुर्य, सरलता वर्णातीत आहे। ही भाषा पिठकापुरममधील केवळ श्रीपाद प्रभू, बापुनाचार्य, अप्पलराजू शर्मा यांनाच बोलता येत असे। सत्य ऋषीश्वर नावाचे एक विद्वान गृहस्थ बापुनाचार्यांनो बरोबर असताना श्रीपाद म्हणाले, आजोबा, श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काहीच बोलत नसत, ते केवळ कर्तव्यबोधक असंच सांगत असत। त्यावर बापुनाचार्य म्हणाले, कन्हैया, नेहमी सत्यच बोलावे, म्हणजे श्रीपादा, आपण नेहमी सत्यच बोलावे, औषधाला सुद्धा खोटे बोलू नये। हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले। त्या दिवशी बापुनाचार्यांच्या घरी व्यंकट सुबैया श्रेष्ठी देखील आलेले होते। त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापुनाचार्यांनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी। हा दिवस परमपवित्र महालय म्हणजे पक्ष पंधरवडा पक्षातील एक दिवस असावा, ज्यांचेमुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील। ही इच्छा बापुनाचार्य पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती। त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापुनाचार्यांच्या समोर आपली इच्छा प्रकट केली। बापुनाचार्यांनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली होती। या संमतीने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। खरोखरच एक एक गोष्टी वाचल्यानंतर पिठापूरचं महात्म्य लक्षात येतं आणि आता तर पक्ष पंधरवड्याच्या या 2-4 गोष्टीचा उल्लेख झाल्यामुळं पुढच्या वर्षी एक स्वतंत्र चांगला कार्यक्रम करण्याचा एक आत्ता डोक्यात गेलेला आहे। तोपर्यंत काही काही घडामोडी घडतील आणि त्यावेळी कसा वेळ उपलब्ध होईल याचा मी विचार करणारच आहे, कारण चांगलं कार्य करण्याचा आनंद असतो। जे भाविक मनापासून माझ्याकडे नावं देतात त्यांची इच्छा पूर्ण होते आणि विशेष म्हणजे स्थान महात्म्य आहे। अन्नदान करणं, त्यानंतर गुरुजींना दक्षिणा, या गोष्टी आपल्या गावात आपल्याकडून घडत नाहीत। काही वेळा गुरुजी उपलब्ध होत नाहीत, परंतु हे सहजासहजी जर आपल्याकडून होत असेल तर आपण एक पाऊल पुढे येऊन आणखी जास्तीत जास्त लोकांचा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। अध्याय 22 खरोखरच पुन्हा एकदा भाविकांनी सगळंच वाचण्यासारखे, प्रत्येक पान रोज 10 वेळा वाचलं तरी आपल्याला इतका आनंद मिळेल की असा आनंद श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। तर श्रीपाद वल्लभांची भाषा याबाबत या ग्रंथात आता उल्लेख केलेला आहे। आपण ती ऐकू शकत नाही, परंतु आपण श्रीपादांबरोबर बोलू शकतो। आपल्या घरात पण बोलू शकता। पिठापूरला गेल्यावर ते आपल्यावर बोलण्याचा प्रयत्न करतील का नाही सांगता येत नाही, कारण आपली तेवढी भक्ती नाही, परंतु त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर तो एक आनंद मिळेल। त्याचबरोबर स्वामी समर्थ भवनात जर काही भक्त थांबले असतील तर आपल्या इथं श्रीपाद वल्लभांची मूर्ती डोळे उघडे ठेवून तुम्ही जर उपासना केली किंवा ध्यान केलं तर आपलं गाऱ्हाणं, आपलं दुःख श्रीपादांना सांगण्याची संधी मिळेलच मिळेल। आणि ह्या संधीचा फायदा घेण्यासाठीच आपण तीर्थयात्रा करायच्या असतात। पिठापूर बाबतीत आता जेवढं बोलल तेवढं उत्सुकता वाढत चाललेली आहे आणि सांगताना मला विशेष आनंद होतो। एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो, एखादा शब्द उच्चारताना चूक होऊ शकते, परंतु भाविकांनी त्याकडे दुर्लक्ष करावं। मी चांगलं सांगेल, कारण चांगलं सांगितलं तर तुम्हाला चांगलं वाटेल, खोटं नाटक तर काही नाही, कारण श्रीपादांचा ग्रंथ वाचतोय त्यांनी सुद्धा सांगितलंय की चुकूनही खोटं बोलू नये, चुकूनही चुकीची माहिती सांगू नये। या गोष्टी आचरणात आणल्या तर आपल्या दोघांना आनंद मिळेल। आपण तो आनंद मी देण्याचा प्रयत्न कराल, तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। नमस्कार।